नमस्कार मित्रांनो, आज आपण लसावी मसावीची लवकरात लवकर उत्तरे कशी काढायची याच्या टिप्स आणि ट्रिक्स शिकणार आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य तितका हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा। मित्रांनो, आज आपण मसावी लसावीवरील उदाहरणे जास्तीत जास्त युक्त्यांनी कसे काढायचे, उत्तर कसे शोधायचे हे पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण पहिलं उदाहरण पाहूया। 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी 1 उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती। आता मागील व्हिडिओमध्ये आपण सर्व कसोट्या पाहिलेल्या आहेत। आता 2ची कसोटी आहे, प्रत्येक समसंख्येला 2ने पूर्ण भाग जातो। मग 2 पूर्ण भाग जाण्यासाठी आपल्याला पर्यायामधील संख्या या सम असणं गरजेचे आहे, परंतु बाकी 1 उरणार आहे। आता ह्या सर्व संख्या सम असल्यामुळं बाकी 0 उरणार आहे। मग राहिला पर्याय क्रमांक 4, ही विषम असल्यामुळं 2 भागलं की बाकी 1 उरते। बाकी पुढच्या संख्या पाहायची सुद्धा गरज नाही, हे आपल्याला तोंडी उत्तर येतं। पुढील उदाहरण पाहूया। ज्यांचा मसावी 4 व लसावी 144 आहे अशा 2 अंकी संख्या कोणत्या। आता या ठिकाणी आपण एक सूत्र वापरायचं की लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार। आता लसावी आहे 144 भागिले मसावी आहे 4, काटाकाटी करायची। 4 1 4, 4 त्रिकोण 12, 2 उरले 24 झाले, 4 सक 24, 36। या 36चे 2 भाग करायचे असे 9 गुणिले 4। आता यामध्ये मसावीनं गुणायचे, ह्याला गुणिले 4 गुणिले 4, मसावी 4 असल्यामुळं 9 चोक 36 आणि 4 चोक 16, 36 आणि 16 पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्याला 3 ला उत्तर मिळतं। ठीक आहे। आता आपल्याला वाटेल 9 आणि 4च का घ्यायचे, तर या ठिकाणी 9 आणि 4चे ह्या 36चे आपण मूळ अवयव पाडले तर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 येईल। मग जेव्हा आपण ह्या 2 जोड्या घेतो 3 दुनी 6 आणि 3 दुनी 6 हे दोन्हीही 6 6च होणार आहेत, त्यामुळं 6 चोक 24 आणि 6 चोक 24च होणार आहे, म्हणून वेगळ्या संख्या येणार नाहीत। म्हणून या ठिकाणी 3 त्रिक 9 आणि बेदुनी 4 असे 9 चोक 36 आपण 36चे अवयव पाडले, म्हणून पर्याय क्रमांक 3। आता पाहूया पुढील उदाहरण। 6 2 4 फुल्ली 1 6 या संख्येला 72ने निशेष भाग जातो, तर फुल्लीच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल। या ठिकाणी 72 ही संख्या लक्ष ठेवायची, कोणत्या 2 संख्यांचा गुणाकार आहे। 72 म्हणजे 9 8 72, 9 गुणिले 8, 9 8 72, मग 9 न गेला पाहिजे, 8 नाही गेला पाहिजे भाग। तर 9ची कसोटी आपल्याला माहिती आहे की अंकांची बेरीज 9च्या पाड्यात असली पाहिजे। 6 आणि 2 8 4 12, 12 आणि 1 13, 13 आणि 6 19, 13 आणि 6 19। मग आता 19च्या पुढची 9च्या पाड्यात येणारी संख्या 19 आणि 8 27, 19 आणि 4 23, 9च्या पाड्यात येत नाहीत। 19 आणि 3 22, 9च्या पाड्यामध्ये येत नाहीत। आणि 19 आणि 6 25, 9च्या पाड्यात येत नाहीत, परंतु 19 आणि 8 27, 27 हे 9च्या पाड्यात येतात, त्यामुळं पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर 8 येणार। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढील उदाहरण पाहूया। मित्रांनो, गणित मोठं दिसलं म्हणजे घाबरून जायचं कारण नाही, कारण या गणितासाठी आपण नीट व्यवस्थित विचार करून गणित वाचायचं आणि उत्तर काढायचं। या गणिताचं सुद्धा उत्तर तोंडीच आहे। मोठं दिसलं म्हणून घाबरायचं नाही, पण गणित नीट व्यवस्थित वाचून घेणं गरजेचं आहे। कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली व 8वीच्या 60 मुलींना क्रीडांगणावर प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या रांगेत उभे करावायचे आहे। प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील। तर आता या ठिकाणी पर्याय बघायचे 12 15 18 आणि 20 आहेत। तर या ठिकाणी संख्या ज्या आहेत 45 30 आणि 60 ह्या 3 संख्या आहेत। 3 संख्यांचा मसावी 3 संख्यांचा
मसावी काढायचा. या 3 संख्यांचा मसावी काढणे म्हणजे या तीनही संख्यांना कोणत्या संख्येनं भाग जातो हे पाहायचं. मग 12च्या पाड्यामध्ये 45 नाहीत, हा पर्याय कटला. 15च्या पाड्यात 45 आहेत, 15 त्रिक 45. 15च्या पाड्यात 30 आहेत, 15 दोन्ही 30 आणि 15च्या पाड्यात 60 आहेत, 15 चोक 60 म्हणून पर्याय क्रमांक 2. 18च्या पाड्यात 45 नाहीत, 20च्या पाड्यात 45 नाहीत, त्यामुळे हे तीनही पर्याय कटले. पर्याय क्रमांक 2 झालं उत्तर. गणित मोठं दिसलं तरी पण उत्तर आपल्याला खूप लवकर मिळतं. आणि हो, या ठिकाणी आणखीन एक विचार करायचा की महत्तम जास्तीत जास्त म्हणजे मसावी काढायचं आपल्याला. मग यामध्ये महत्तम म्हणजे मोठ्यात मोठी, पण मोठ्यात मोठी संख्या 20 आहे. पर्याय धरताना 12 कडून धरण्यापेक्षा आपण मोठ्यात मोठ्या पर्यायाकडून धरायचं. 20 पासून सुरुवात करायची. 20च्या पाड्यामध्ये 45 नाहीत, 18च्या पाड्यात 45 नाहीत, 15च्या पाड्यात 45 आहेत, 15च्या पाड्यात 60 आहेत आणि 15च्या पाड्यात 30 पण आहेत. लहान पर्यायाकडून न घेता मोठ्या पर्यायाकडून पर्याय धरायचे, कारण मोठ्यात मोठे. एखाद्या वेळेस या ठिकाणी आपल्याला 15 आणि 30 अशा प्रकारची सुद्धा उदाहरणं येऊ शकतो, किंवा 15च्या पटीतली संख्या येऊ शकते, किंवा 3ही येऊ शकतं. 3 आणि 15 हे दोन्ही संख्या येऊ शकतात, कारण 3 45ला भाग जातो, 3 60ला भाग जातो, 3 30ला भाग जातो. मग जर समजा या ठिकाणी 3 असेल, पर्याय क्रमांक 1ला 3 आणि 2ला 15 असेल, तर जास्तीत जास्त विचारलेत म्हणून 3 आणि 15 यातील मोठी संख्या 15 आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं, 15च उत्तर येणार आहे. यानंतर पुढील उदाहरण पाहूया. एका टोपलीत काही फुले आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर 8 फुले उरतात. तेवढीच फुले 14 मुलांना सारखी वाटली तर 10 फुले उरतात. तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या किती? आता या ठिकाणी 12 आणि 14नं भाग जाणारी संख्या, आणि 12नं भागल्यानंतर बाकी 8 उरले पाहिजेत, आणि 14नं भागल्यानंतर बाकी 10 उरली पाहिजे, अशी संख्या कोणती? आता 84ला जर आपण 12नं भागलं तर 12 × 84, काही फुलं उरणारच नाहीत. 14, आता हा पर्याय कटला. 14नं जर 28ला भागलं, 14नं जर 28ला भागली तर बाकी 0 येणार आहे, 10 फुलं उरणारच नाहीत. राहिले पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. तर आता पर्याय क्रमांक 4 बघूया. कमीत कमी विचारले म्हणून आपण कमीत कमी कडून धरू. पर्याय क्रमांक 4ला 30 आहे. मग 12नं जर 30ला भागले तर 12 दोन्ही 24 आणि 6 30, 6च फुलं उरायलीत, म्हणून पर्याय क्रमांक 2. 12नं जर आपण 80ला भागले तर 12 चोकून 72, 72 आणि 8 80, आणि 14 पंचे 70, 70 आणि 10 80. म्हणजे 14नं जर भागले 80ला आपण तर 10 उरणार आहेत, आणि 12ने जर भागले तर 8 उरणार आहेत. म्हणून तोंडी पर्याय ह्याचा पर्याय क्रमांक 2 80 हे उत्तर बरोबर आहे. पुढील उदाहरण पाहू. एका संख्येस 3 4 5ने भाग जातो तर पुढीलपैकी असत्य विधान, असत्य म्हणजे चुकीचे विधान कोणते? आता पर्याय क्रमांक 1ला पहा. त्या संख्येस 10 12 आणि 15ने भाग जातो. आता 5च्या दुप्पट 10 आहेत, 3 चोक 12 आहेत, 5 त्रिक 15 आहेत. या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो. आपण जर घेतलं तर असत्य विधान आपल्याला पाहिजे. मग असत्य विधान या ठिकाणी या तिन्ही संख्यांचा गुणाकार करा. 5 चोक 20, 20 त्रिक 60, म्हणजे 60च्या पटीतील संख्या, या 60च्या पटीतील संख्यांना कोणकोणत्या संख्येनं भाग जातो हे पाहायचं आपण. 10 सक 60, 12 पंचे 60 आणि 15 चोक 60. या ठिकाणी 2 60ला जाणार आहे. 2 30 60, 10 सक 60, 15 चोक 60. पर्याय क्रमांक 3ला 6 10 60, 5 12 60, परंतु 8नं मात्र या ठिकाणी 8च्या पाड्यात 60 नाहीत, 8नं भाग जाणार नाही. मग या संख्येनं 6 5 आणि 8 या संख्येने भाग जातो म्हणून दिलेला आहे, तर या ठिकाणी भाग जाणार नाही, म्हणून हे असत्य विधान आहे. आणि पर्याय क्रमांक 4ला 12 पंचे 60, 6 10 60 आणि 10 सख 60, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे विधान असत्य आहे. पाहूया पुढील उदाहरण. 2 संख्यांचा लसावी 341 असून त्यांचा मसावी 11 आहे, तर त्या 2 संख्यांपैकी मोठी संख्या कोणती? मसावी आणि लसावी दिले असताना सूत्र
आपल्याला वापरायचे लसावी छेदस्थानी मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. मग लसावी 341 आहे, मसावी 11 आहे. यांची काटाकाटी करा. 11 1 11, 11 त्रिक 33, 1 उरला 11 झाले. 11 1 11. 31चे 2 भाग पाडायचे, परंतु 31 ही मूळ संख्या असल्यामुळं त्या 31चे 2 भाग पाडणार नाही. आता या ठिकाणी 31चे 2 भाग पाडण्यासाठी 31 गुणिले 1 अशा प्रकारचे 2 भाग पाडायचे जर जेव्हा पडत नसेल, कारण 31 गुणिले 1 31च राहणार आहे. ही मूळ संख्या असल्यामुळे 31 गुणिले 1 करायचं आणि याला मसावीनं गुणायचं. मसावी आहे 11, याला पण 11 गुणायचं, याला पण 11 गुणायचं, म्हणजे 1ला पण 11 आणि 31ला पण 11. 11 1 11 ही झाली लहान संख्या. आणि दुसरी मोठी संख्या आपल्याला 31 गुणिले 11, 11 1 11, हातचा आला 1, 11 त्रिक 33 आणि 34, 341. अशा प्रकारे मोठी संख्या विचारली, त्यामुळं मोठी संख्या 341. पाहूया पुढील उदाहरण. औषध विक्रेतेकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 15, 20 आणि 25 बाटल्या मावतील अशी खोकी आहेत. कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्याने भरण्यासाठी कमीत कमी किती बाटल्या लागतील? आता कमीत कमी हा शब्द वापरला की आपण कमीत कमी पर्यायाकडून सुरुवात करायची. 60, पर्याय क्रमांक 4ला 60 आहे. या तीनही संख्यांनी 60ला भाग जातो का ते पाहायचं. जर जात असेल तर तोच पर्याय लिहून टाकायचा. 15 न जातो, 15 चौक 60. 20 न जातो, 20 त्रिक 60, परंतु 25 न जातो का? नाही. मग पर्याय क्रमांक 3 घेऊया. 15 न 150ला जातो, 15 ही 150. 25 न पण 150ला जातो, 25 सख 150, परंतु 20 न 150ला पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे हा पर्याय कटला. आता पर्याय क्रमांक 2 घेऊया. 15 न 200ला भागायचं, 15 न 200ला भाग जात नाही, त्यामुळे हा पर्याय कटला. राहिला पर्याय क्रमांक 1. 1 मध्ये 15 न 300ला भागलं, 15 दुनी 30 आणि पुढचं शून्य जसं तसं 20 उत्तर येते. 20 न सुद्धा 300ला पूर्ण भाग जातो. ह्या ठिकाणी 20 न जर आपण 300ला भागलं, 20 1 20, 20 1 20, 10 उरले, 20 5 100 पूर्ण भाग जातो. तसेच 25 न 300ला भागलं तर 300 भागिले 25, 25 1 25, 5 उरले, 25 दुनी 50. अशा प्रकारे आपल्याला 300 हे उत्तर मिळतं. या पुढील उदाहरण. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता या ठिकाणी लसावी 544 दिलेला आहे आणि त्या 2 क्रमवार समसंख्या आहेत. त्यासाठी जेव्हा त्या क्रमवार 2 समसंख्या असतात तेव्हा एक सूत्र आहे, लसावी बरोबर 1/2 गुणिले त्या 2 संख्यांचा गुणाकार. मग लसावी दिलेली आहे 544 बरोबर 1/2 गुणिले त्या 2 संख्यांचा गुणाकार. आता 544 1/2 म्हणजे त्या 2 संख्याचा गुणाकार हा त्या 2 संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट केली तर 544 उत्तर आलेले पाहिजे. मग या ठिकाणी आपण काय करायचं की त्या 2 संख्या आपल्याला माहीत नाहीत कोणत्या आहेत, ते पर्याय धरून पाहायचं. या ठिकाणी आपण आता या ठिकाणी गुणाकार करून बघूया. 34 आणि 36 यांचा गुणाकार येतो 1224. 22 आणि 24 यांचा गुणाकार येतो 528. 32 आणि 34 यांचा गुणाकार येतो 1088. आणि 42 आणि 44 यांचा गुणाकार येतो 1848. आता हे 2 भागाकाराच्या रूपात आहेत. डावीकडे जर गेले तर गुणाकाराच्या रूपात होतात. 544 गुणिले 2 बरोबर 1088, म्हणजे त्या 2 संख्यांचा गुणाकार, या 2 संख्या ज्या आहेत ह्या 2 संख्यांचा गुणाकार 1088 येणं गरजेचं आहे. आणि पर्याय क्रमांक 4ला 1088 हा गुणाकार आलेला आहे. अशा प्रकारे एक पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येते. आणि तसेच दुसरे उत्तर असं काढता येईल की लसावीच्या दुप्पट जे उत्तर येईल ते उत्तर खालीलपैकी कोणत्या 2 संख्यांचा गुणाकार येतो ते पाहायचं आहे. मग 544च्या दुप्पट 1088 येते आणि खालीलपैकी ह्या 2 संख्यांचा गुणाकार 10 किंवा या 2 संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट लसावी असतो. मग 1224च्या निमपट 612, आपल्याला 544 पाहिजे. 528च्या निमपट 544 येणार नाही तर, कारण ही संख्या आणि ही संख्यांमधला तफावत खूप कमी आहे. 1848च्या निमपट 1800चे निम्मे 900 आणि 48चे निम्म 24.
924, मग हा 924 येत नाही. 1088च्या निम्मे 544, कारण 10च्या निम्मे 5 आणि 88च्या निम्मे 44, म्हणून 544. या ठिकाणी 544 हा लसावी येतो, म्हणून 32 आणि 34 या दोन संख्या येतील. पाहूया पुढील उदाहरण. एका संख्येला 9 ने भागले असता बाकी 8 उरते आणि 10 ने भागले असता बाकी 9 उरते, तर त्या संख्येची दुप्पट किती? विचारलंय काय? नीट प्रश्न पाहायचा, नीट लक्ष देऊन. त्या संख्येची त्यांनी दुप्पट विचारलेली आहे, ती संख्या कोणती विचारलेली नाही. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण एका संख्येला 9 ने भागले असता बाकी 8 उरते. मग आपण या ठिकाणी 89 ही संख्या धरून बघू. पर्याय क्रमांक ही लहान आहे म्हणून. मग 9 9 81, 81 आणि 8 89, बाकी 8 उरली, बरोबर आहे. आणि 10 8 80, 80 आणि 9 89, बाकी 9 उरली. म्हणजे हा पर्याय येतो असं आपल्याला वाटेल, परंतु त्यांनी 89 ही संख्या येते, पण हिच्या दुप्पट विचारलेला आहे. 89च्या दुप्पट. 9 दोन्ही 18, हाताला 1 8 2 16 आणि 17, 178. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 2 ला निवडावं लागेल. 178 हे उत्तर येतं. आता आणखीन एक पाहायचं की 9 न 144ला भाग जातो, मग बाकी 0 येईल. 4 4 8 आणि 1 9, या ठिकाणी बाकी 0 येणार आहे, बाकी 8 उरणार नाही. तसेच 180ला 10 ने पूर्ण भाग जातो, कारण बाकी 0 येणार आहे. 10 ने पूर्ण भाग गेलो म्हणजे बाकी 9 येणार नाही. मग हे दोन पर्याय कटले, राहिले पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. आता आपल्याला ती संख्या दुप्पट असली पाहिजे, म्हणजे नक्कीच ती समसंख्या असली पाहिजे. ही विषम संख्या आहे, म्हणून राहिलं काय? पर्याय क्रमांक 2. अशी ही पद्धत वापरता येईल. पाहूया पुढील उदाहरण. 2 सहमूळ संख्यांचा लसावी 434 असून त्यांची बेरीज 219 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता या ठिकाणी त्यांनी लसावी दिलेला आहे, मसावी माहीत नाही, आणि त्या दोन संख्यांची बेरीज पण दिलेली आहे, परंतु त्यापैकी मोठी संख्या विचारलेली आहे आपल्याला, लहान संख्या विचारलेली नाही. मग आता त्या दोन संख्या कोणत्या हे जर काढायचं असेल आपल्याला, तर सहमूळ संख्यांचा मसावी हा नक्कीच आपल्या लक्षात आलं पाहिजे की सहमूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो. 2 सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो? 1. म्हणजे मसावी आपल्या लक्षात आला आणि लसावी आला, म्हणजेच लसावी गुणिले मसावी बरोबर त्या दोन संख्यांचं पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आता लसावी किती दिलेला आहे? 434 गुणिले मसावी किती आलेला आहे? 1, कारण 2 सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो, म्हणजेच त्या दोन संख्यांचा गुणाकार, पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार 434 येणार आहे. आता 434ला कोणत्या संख्येनं भाग जातो हे आपण जर लक्षात घेतलं तर 2 ने पूर्ण भाग जातो 434ला, कारण समसंख्या आहे. मग त्या 2 कारण त्यापैकी एक संख्या मूळ असणार गरजेचं आहे, आणि 434ला आपण जर 2 भागलं तर बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, 1 उरला 14 झाले, बे 7 14, 217 हे उत्तर येतं. आणि आपण जर 2 ही संख्या घेतली आणि 217 जर घेतले तरच ह्यांची बेरीज 219 येणार आहे. हे आपण नीट लक्ष घेतलं पाहिजे, कारण त्या दोन संख्यांची बेरीज 219 आली पाहिजे असं त्यांनी प्रश्नामध्ये दिलेलं आहे. म्हणून या दोन संख्यांची बेरीज 219 येते. मग पहिली संख्या आणि दुसरी संख्या त्यांनी विचारले मोठी संख्या कोणती. मग आता लहान संख्या आली 2 आणि मोठी संख्या आली 217, म्हणून यामुळं आपल्याला 217 हे उत्तर योग्य आहे. 217 मोठी. आता यालाच जर आपण तोंडी पद्धतीने जर काढलं तर त्या दोन संख्या ह्या 434चा अवयव असणं गरजेचं आहे. आता एक फार आपण जर पर्याय क्रमांक 1 धरला, 31नं 434ला भागलं, भाग पूर्ण जातो आणि त्यांचा भागाकार 14 येतो. मग 14 आणि 31 यांची बेरीज 219 येणं गरजेचं आहे. मग 14 आणि 31 यांची बेरीज 219 येत नाही. 62नं जर आपण आता दुसरा पर्याय घेतला
62 जर आपण 434ला भागला, आता 434ला का भागायचं? कारण पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. दोन सहमूळ संख्या असल्यामुळे यांचा मसावी 1 असणार आहे. म्हणजे 434 हा लसावी आणि 1 हा मसावी, 434च येणार आहे. म्हणून 62 जर आपण या 434ला भागले तर त्यांचा भागाकार 7 येतो. मग 62 आणि 7 यांची बेरीज 219 येते का? नाही. मग आता 214 434ला भागल्यावर भागाकार यांचा 2 येतो. 217च्या दुप्पट 434. मग भागाकार 2 आला, म्हणजेच दुसरी संख्या 2 आली आणि पहिली संख्या 217 अशी गृहीत धरलेली आपण. मग 217 आणि 2 219. आपल्याला हे उत्तर ह्या दोघींची बेरीज 219 मिळते. मग 2 आणि 217 यापैकी मोठी संख्या 217 येते आणि लहान संख्या 2 येते. त्यांनी विचारले आपल्याला की मोठी संख्या कोणती, म्हणून मोठी संख्या 217. पाहूया पुढील उदाहरण. 60 आणि 220 या दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या किती पट असेल? आता 60 आणि 220 या दोनही संख्यांचा आपल्याला मसावी काढावं लागेल आणि लसावी पण काढावे लागेल. मग आपण या ठिकाणी 60 मूळ अवयव पद्धतीनं लसावी आणि मसावी या ठिकाणी मी काढून ठेवलेला आहे. 60 आणि 220, 60चे अवयव काढले आपण. 60चे अवयव काय निघाले? 2 गुणिले 30, 2 गुणिले 2 गुणिले 15, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. आता ह्या 30चे अवयव आले 2 गुणिले 15 आणि ह्या 15चे अवयव आले 2 गुणिले 5. 220चे अवयव पाडले 2 गुणिले 110, 2 गुणिले 2 गुणिले 55, 2 गुणिले 2 गुणिले ह्या 55चे अवयव पाडले 5 गुणिले 11. आता यातील सामायिक अवयव पाहायचा. सामायिक अवयव म्हणजे मसावी असतो. मग यातील सामायिक अवयव काय आले? 2 2, त्याबद्दल एक वेळेस 2 लिहिले आपण. हे 2 हे 2, त्याबद्दल एक वेळेस 2 लिहिले. आणि हे 5 हे 5, याबद्दल एक वेळेस 5 लिहिले. आता असामायिक अवयव राहिले 3 आणि 11, यांना जोडी मिळाली नाही, त्यामुळं 3 आणि 11 हे असामायिक अवयव झाले. ठीक आहे. आता सामायिक आणि असामायिक. मसावी काय आला? 2 गुणिले 2 गुणिले 5 आणि लसावी काय आला? 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 11 गुणिले 3 गुणिले 11. तर आपल्याला विचारले की लसावी मसावीच्या किती पट आहे? मग लसावीला वरे घ्यायचं आणि मसावीला खाली घ्यायचं. गुणाकार नाही केला तरी चालते. 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 11 हा गुणाकार येणारे लसावी आणि छेदस्थानी मसावी घ्यायचं. 2 गुणिले 2 गुणिले 5. मग हे कटलं हे कटलं हे कटलं हे कटलं हे कटलं हे कटलं, राहिले काय? 3 गुणिले 11. मग 11 त्रिक किती झाले? 11 त्रिक 33. अशा प्रकारे 33 हे उत्तर येते. 33 पट. लसावी हा मसावीच्या 33 पट येतो. पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्याला 3 आहे. पाहूया पुढील उदाहरण. 144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या, यांचा मसावी 72 आहे, तर ती संख्या कोणती? आता 300 ते 400च्या दरम्यानची संख्या पाहायची आपल्याला. पर्याय क्रमांक 2 तर कटला. ठीक आहे, कारण ती 300 ते 400च्या दरम्यान आहे का? नाही. आता 72च्या पटीमध्ये ती संख्या असणं गरजेचं आहे. राहिलेले हे तिन्ही पर्याय 72च्या पटीमध्ये असणं गरजेचं आहे. मग 310ला 72 जातो का पूर्ण भाग बघायचा. 72 340ला जातो का पाहायचा. ज्याला पूर्ण भाग जाईल ती संख्या आपल्याला दुसरी संख्या म्हणून मानावी लागेल. मग 72 म्हणजे 9 भाग जाणारी संख्या आहे. 9 भाग गेला पाहिजे. मग 310ला 3 आणि 1 4, 9 भाग जाईल का? नाही. 4 आणि 3 7, अंकांची बेरीज 7 होईल. 9च्या पाड्यातली होईल का? नाही. आता पर्याय क्रमांक राहिला काय? 4, 6 आणि 3 9. म्हणजे या संख्येला 9 भाग जातो. याचाच अर्थ या संख्येला 72 पण भाग जातो. म्हणजे 9 भाग जाणारी संख्या 72 जाईल असं नाही आहे, परंतु ज्या संख्येला 72 भाग जातो त्या संख्येला 9 भाग जाणं गरजेचंच आहे. म्हणून या संख्येला नक्कीच 72 भाग जात असणार आहे, कारण या संख्येला 9 भाग जातो. या दोनही पर्यायामध्ये 9 भाग जात नाही आणि ही संख्या 300 ते 400च्या दरम्यान येत नाही. म्हणून हे तीनही पर्याय कटले. पर्याय क्रमांक 4.